वळी व पाऊस आला शेतकऱ्याच्या दारी, पंचारती करुनी मेघराजाला ओवाळती. वळवाचा पाऊस जणू मेघराजाचा जीवलग, पेरणीच दिस अन बळीराजाची लग बग. बळीराजाचं कष्ट अन फुले धरणी मायेचा संसार, माझ्या अंगणात होऊ दे लहानुल्याचा वावर. वळी व पाऊस आला शेतकऱ्याच्या दारी, पंचारती करुणी मेघराजाला ओवाळती. काय गांधली? आज लवकर उठलीस? हो. तुमचं काय बोलणं झालं काय? हो, म्हणजे हे जरा टेन्शन मध्ये आहे. आता कसलं टेन्शन? हेच मूल, त्याची जबाबदारी, जरा गांगरले, बाकी काही नाही. मग ठीक आहे. अगं त्याला जरा समजून सांगितलं की नाही, ते समजून घेतोय. हो, म्हणूनच आता मी ठरवलंय हसत खेळत राहायचं, अजिबात नाराज राहायचं नाही. कधी ना कधी यांचं टेन्शन नक्की जाईल. जरा कुठली नवीन गोष्ट म्हणली की नाही तो गांगरतोय. पर आता होईल नीट, तू काय काळजी करू नकोस. बरं, मग मी आता नाश्त्याचं बघते. होय, माझं बी होत आलंय. चल मी आले नंतर. हो, या. वळी व पाऊस आला शेतकऱ्याच्या दारी, पंचारती करुनी मेघराजाला ओवाळती. रमरदा रमरदा रमरदा. आपण अंजलीबाईं संगत जे वागतो ते अजिबात बरोबर नाही, पण करणार काय? खाली जावं तर पंचायत, इकडे बसावं तरी पंचायत. राज्याला झोपून टाकलं लगेच. पण आता अंजलीबाई प्रश्न विचारणार, काय उत्तर द्यायचं? किती दिवस असंच लपत राहायचं? देवा, वाची बाबा या समध्याच्या मिळत ना. चला, गरम गरम नाश्ता घ्या. वा वा वा, नाश्ता आलाय बघ. गाड्या दणकून खायचं. आपल्याला काय सांगायला लागत नाही. घ्या. आहो, गुड मॉर्निंग. काय झालं, दुसरं काय आणू का? नाही ठीक आहे. बरं, मला सांगा, दुपारचं जेवण तुमचं मळ्यात पाठवू का घरी येताय जेवायला? मळ्यात फार काम आहे का? नाही तसं काय नाही. बरं, मग दुपारचं जेवण मी पाठवून देते. आता दूध आणते. अहो, रेणू आपल्यावर फारच रागावणार. का? का काय? अहो, त्यांनी इतक्या वेळा घरी बोलवलंय आपल्याला, आपण एकदाही गेलो नाहीये. ठीक आहे की मग जाऊ एक दिवस. आज जाऊया. आज हा, म्हणजे एकदा का पाऊस सुरू झाला की तुम्ही कामात गुंतणार. आज काहीच काम नाहीये फार, तर मग आजच जाऊ. नाही पण रागी रानदा रेणू बहीण आहे आपली, तर एवढ्याच बोलवा लागलं तर जायलाच पाहिजे की. ठीक आहे, नंतर ना जाऊ की.
पाऊस सुरू झाल्यावर जमणार आहे का तुला? हा, मी पण हेच म्हणतेय. हो, आज रेणूने जेवायला बोलवलं. आज जर का गेलो नाही ना तर बोलणारच नाही असं म्हणाली. मग तर जाच तू. हा, ठीक आहे, लाडूला बी घेऊन जाऊ. नाही 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 नाही, काका बुकाने मी दुसरीकडे जाणार आहे. वय वय. हा मग ठीक आहे, तू आणि काका बुका दुसरीकडे जा, आम्ही दोघं रेणूकडे जातो. काय हो, तुम्ही आता आवरून तयार व्हा, आपण दुपारच्या आत परत येऊया. खाऊन घेतो पटक दिशी. मी दूध घेऊन येते. देव करू आणि आज काहीतरी मार्ग निघू. राणाजींच्या मनात काय आहे हे काही करून समजायलाच पाहिजे. राणा भाऊजी, एक विषय बोलायचा होता तुमच्या संगट. बोला की वहिनी. ते आजकाल तुम्ही एवढ्या टेन्शन मध्ये असता, आम्हाला लई वाईट वाटते होते बघून. वहिनी, अहो तुम्ही मनाला लावून घेऊ नका. हो, असं कसं? म्हणजे आमच्यामुळे तुम्हाला एवढा ताप होतोय, आमच्यामुळे तुमचं एवढं वाईट व्हायला असं वाटतं हो आम्हाला. अहो असं काय बी नाही. अहो तसं कसं नाही राणा भाऊजी, आम्ही काय तुमच्याकडे वचन मागितलं नव्हतं, तुम्ही स्वतःहून ते दिलत आमासनी, होय का नाही? वय मी स्वतःच दिलाय. पण आजकाल घरातली समधी तुम्हाला विचारायलेत, काय झालं काय झालं काय झालं. आता त्यांच्या प्रेशर मध्ये येऊन तुम्ही जर समजायला समजा सांगितलं तर मग आमच्या आयुष्याचं तर वाटोळच झालं म्हणून समजा. वहिनी असं कसं वाटत होईल? अहो जेव्हा समद्यांना कळल की तुम्ही आमासनी असा शब्द दिलता, तेव्हा समदा आळा आमच्यावरच येणार आहे. आम्ही तुम्हासनी भरीला पाडलं असंच म्हणणार की समधी. नाही, असं कोणी बी म्हणणार नाही. नाही हो राणा भाऊजी, मग तुम्ही या घरातल्या समद्यांना नीट ओळखलंच नाही. अहो गोड गोड बोलणारा तुमचा सख्खा भाऊ, तोच आमचा पहिला जीव घेईल बघा. हे बघा राणा भाऊजी, आमच्या पोटातल्या बाळाची आम्हासनी लई काळजी आहे. आमच्या बाळाचं काय होईल ते आम्ही बघतो, पण तुम्ही उगा या वचनामध्ये अडकू नका. तुम्हाला जे बरोबर वाटतं ते तुम्ही करा. हा वहिनी, मी एकदा शब्द दिला म्हणजे दिला. अहो पण तो घरात कळला तर मग आमचं वाटोळं होईल, त्याचं काय? वहिनी, घरात कुणाला बी कळणार की माझा शब्द. पक्क नव? पक्क. ठीक आहे. कुठं बाहेर चालला सा काय? होय, अहो ती आपली रेणू आहे ना. तिलाही दिवस मागे लागले, घराकडे ये म्हणून. मग तिच्याकडे निघालो. ठीक आहे, तुम्ही जावा. बरं, तुमच्या संगत बोलून आता लई बरं वाटलं बघा. एकदम असं मनावरचं वजन हलकं झाल्यासारखं वाटायलंय. ठीक आहे, तुम्ही जावा, आम्ही बी जरा आराम करतो आता. होय, येऊ. बरं झालं नाही आपण रेणूकडे चाललोय. आपल्याला आधी कसं नाही जायचं सुचलं? एखादी कामं निघत गेली. असो, पण आपण आता चाललोय ना, हे खूप छान आहे. रेणूला खूप आनंद होईल आपल्याला बघून. होय. हे बघा, आला तिचा फोन. एक्साइट झाले वाटतं. हॅलो. हा अंजली, निघालात काय? हा भाऊ, निघालोय ना आम्ही. बेस्ट. मी बी डॉक्टरांना आत्ताच फोन केलता, ते येतीलच इतक्या. हा ठीक आहे. अंजली, राणाला डाऊट नाही आला ना मग कसला? नाही, चल ठेवू का? मग ठीक आहे, या लवकर. हा पोचतेच. नमस्कार वहिनी साहेब. हा
नमस्कार. ते उत्पन्नाचा दाखला पाहिजे होता, पोराच्या ऍडमिशनला पाहिजे. हो का? दुपारनंतर दिला तर चालेल, आम्ही जरा बाहेर चाललोय. कशाला याचं काम करून जावं की एवढी काय गडबड आहे? नाही नाही, नको, राहू द्या. दुपारनंतर चालेल ना, मी लगेच देते. चालतंय की, जाऊन या मग. हो, देते. नमस्कार. निघूया. रेणू वाट बघत असते. चला. पण डॉक्टर साहेब, काही पण झालं तरी आमच्या राणाला अजिबात डाऊट यायला नाही पाहिजे बघा. लक्षात आलं माझ्या सगळं. काही काळजी करू नको, पेशंटला काही समजणार नाही. पेशंट नका हो म्हणू आमच्या राणादाला. कसं तरीच वाटतंय बघा ते ऐकायला. ठीक आहे, तुझ्या राणादाला काही समजणार नाही, त्याला शंका सुद्धा येणार नाही. आले वाटतं. अंजली या, आज टाइम मी आला होय तुम्हाला गरीबाच्या घरी पायदूळ झाडायला. असं काही नाही ग, बस पाणी घेऊन आले. नाही नाही, असं नाही. आधी आपण गप्पा मारूया. काय गप्पा मारूया? मला बोलायचंच नाहीये तुझ्याशी. खास मैत्रीण म्हणून आम्ही तुला किंमत द्यायची आणि तू आम्हाला असं किरकोळीत काढतीस होय ग? अगं नाही रेणू, तू तर बोलूच नकोस राणादा. बहिणीचं लगीन लावून दिलं म्हणजे सगळं झालं काय? त्यानंतर तिचा संसार कसा सुरू आहे हे येऊन बघायला नकोय? तू तर स्वतःच्याच संसारात रमलायस. आता आलं ना व, तुला काय शिक्षा करायची ती कर, मी तयार आहे. बघ हा, सांगायचं मी ऐकायचं, फक्त तेवढा राग सोड. मग ठीक आहे, गेला माझा राग. अरे, ओळखच करून द्यायची राहिली. हे डॉक्टर निलेश पाटील, आमच्या यांचे खूप जवळचे मित्र आहेत. आणि डॉक्टर, ही माझी अगदी जवळची मैत्रीण अंजली. ते सर कुठे आहे? ते कॉलेजला गेलेत. बाकी तुम्ही दोघं काय म्हणताय? कसं सुरू आहे सगळं? काही नाही, शाळा सुटली आणि सरपंचकीची जबाबदारी अंगावर पडली. बाकी सगळं तुला माहितीच आहे की. गावात सगळीकडे तुझंच कौतुक सुरू आहे बघ अंजली. आणि राणादा तू रे, तुझं काय चाललंय? माझं काय नाही, तालीम एक तालीम आणि मळा की मळा, बाकी निवांत. म्हणजे नेहमी सारखंच. तुम्हाला सांगते डॉक्टर साहेब, आमचा राणादा लई भारी पैलवान आहे बर का. पैलवान? वा, म्हणजे स्ट्रॉंग माणूस. हा, पण आमचा राणादा मनाने बी तेवढाच हळवाय बर का. मग तर यांची परीक्षा घ्यायलाच पाहिजे. परीक्षा? नाही नाही, नको. अहो, परीक्षेचं आणि आमच्या राणादाचा म्हणजे 36चा आकडा आहे बघा. बारक्यापणीच शाळा सोडली ना त्यानं. परीक्षा म्हणजे ती अभ्यासाची नाही, वेगळी परीक्षा आहे, सर्वेसारखी. मी समजावून सांगतो तुम्हाला. कसं आहे, आमच्या या फील्डमध्ये माणसाच्या मानसिक स्थितीची तपासणी फार महत्वाची आहे. कुठलाही मनुष्य मानसिक पातळीवरती कसा आहे त्यावरती त्याचं वागणं, बोलणं, आरोग्य अवलंबून असतं. म्हणून मी वेगवेगळ्या केसेस स्टडी करतोय. राणाजी पैलवान आहेत आणि हळवे आहेत. मला आवडेल त्यांचा अभ्यास घ्यायला. नाही हो, हे असलं काही जमत नाही मला. अहो, एकदम सोपं आहे. मी एक साधा फॉर्म देणार, त्यात विचारलेल्या प्रश्नाची तुम्ही उत्तरं द्यायची. अहो, मग चालतंय की. आमचा राणादा सगळ्यांची मदत करतोय बघा. तुमची मदत पण तो नक्कीच करणार. हा. अगं रेणू, हे असलं काय बी नको ग. अहो, त्यांची मदत होणार असेल तर नाही का म्हणताय? आपण रेणूकडे आलोय तर जेवून घेऊया की. अरे पण राणादा, जेवणाची सगळी तयारी होईपर्यंत होईल की तुमचं सगळं फॉर्म वगैरे भरून. काय म्हणता डॉक्टर साहेब, होय की नाही? राणाजी, प्लीज होय म्हणा. आणि तुम्हाला काय म्हणाला होतास की तुम्हाला काय बी शिक्षा सांग, मी तुझं सगळं ऐकेन, वय की नाही? मग आता फक्त मी सांगतेय म्हणून तरी तू हे करच. आणि अरे, माझ्या घरच्या सारखेच आहेत डॉक्टर साहेब. डॉक्टर, तुम्ही सांगा की. हवं तर फॉर्म द्या. येतो. चालेल, तोपर्यंत मी जेवणाची तयारी करते. हो, आले.
अहो भरूया ना फॉर्म. हो सोपं आहे एकदम. पण हा, जी खरी आहे तीच उत्तरं द्यायची. लपवालपी खोटं उत्तर अजिबात द्यायचं नाही, नाहीतर माझा अभ्यास खोटा ठरेल. हो तुम्ही काहीच काळजी करू नका. राणाजी कधीच खोटं बोलत नाही. आणि दुसऱ्याचं जर का नुकसान होणार असेल ना तर मुळीच नाही. आमची खरी उत्तरं नक्की तुमच्या उपयोगी येतील. आणि फक्त तुमच्याच नाही तर तुमच्या सगळ्या पेशंट्सचा सुद्धा उपयोगी येतील. खोटी उत्तरं देऊन आम्ही आजारी माणसांचं नुकसान करणार नाही. हो ना? गुड. ठीक आहे मग तुम्ही इथे बसा, मी तिकडे बसते. आणि व्यवस्थित वेळ घेऊन उत्तरं लिहा. हा, मी आहे. तुम्ही नीट विचार करून उत्तर लिहा. मी आहे इथेच. तुमचं झालं की सांगा मला. या प्रश्नातनं मनातलं या डॉक्टरांनी कळलं तर वहिनीसने दिलेला शब्द देव करो आणि राणाजींच्या मनात काय आहे हे कळो. अंजलीबाईंनी मला इकडे यासाठीच तर आणलं नाही ना व, माझ्या मनातलं ओळखायला. मी भरू काय फॉर्म का अर्धवट सोडू? माझी निदान आपलं गुपित गुपितच राहील. या फॉर्म मध्ये राणाजींच्या मनात काय चाललंय हे सगळं उतरू दे आणि माझ्यावरचा भारही उतरू दे. झाला भरून? बर झालं. गुड. सगळ्या प्रश्नांची उत्तरं लिहिली. गुड. आणि जे काही वाटलं ते मनापासून लिहिलंत ना. काय चुकलंय काय? नाही नाही, अगदी व्यवस्थित लिहिलंय. चला, जेवणाची सगळी तयारी झाली आहे बरं का. चला जेवायला बसूया. हो यांना भूक लागली आहे. होय, लिखापडी म्हणजे रानादासाठी मेहनतीचं काम आहे बघ. आणि मेहनत केली म्हणजे रानादाला भूक लागणारच. वय की नाही रानादा? चल आपण वाढायला घेऊ. चला चल या डॉक्टर. अगं रेणू वाढलं असतं की मी आल्यावर. बस बस रानादा. या डॉक्टर. रेणू चल तू पण बस जेवायला. नाही तुम्ही बसा आता, मी बसते ना. बरं डॉक्टर, ते फॉर्मचं नेमकं काय करणार तुम्ही? तुम्ही जे आता लिहिलेलं आहे ना ते सगळं मी व्यवस्थित वाचणार, मग मला नेमकं काय झालं ते कळेल ना. काय करणार ते मी फॉर्म वाचल्यावर कळेल. आपण मगाशी वाचलं की. ती नुसती नजर फिरवली, नंतर मी व्यवस्थित वाचेन. अहो नाही पण रानादा, अरे जेव की. जेवायला सुरुवातच केली नाहीस तू अजून. सांग कसं झालंय मला, का बघू. वा भारी झालंय. मला सांगू का रानादा, मी जेव्हापासून कोल्हापुरात राहायला आले की नाही, मी पण अंजली सारखं गोड गोड शहरी जेवण बनवायला शिकले बघ. डॉक्टर ते
फॉर्म वाचून नेमकं काय कळणार तुम्हाला? ते मी फॉर्म वाचल्यावर मला कळेल ना. अहो जेवू दे ना त्यांना. यांना फॉर्म वाचून समजलं तर की मी वचनात अडकलोय आणि म्हणून अंजलीबाईंचं मन मोडतोय. समजच बिघडल.